Hello students, welcome in a सहज शिक्षण YouTube चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 7th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत. जनरल सायन्स. इन दॅट 19th चॅप्टर आहे प्रॉपर्टीज ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड. ओके, म्हणजेच चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म असं या चॅप्टरचं नाव आहे. तर या चॅप्टरचा आज आपण कम्प्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. याच्या आधीचे सुद्धा जे सब चॅप्टर आहेत याचे एक्सरसाइज हे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे. त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे आणि त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही ते म्हणजे याच्या आधीचे जे चॅप्टर्स आहेत त्याची एक्सरसाइज बघू शकता. ओके, लेट स्टार्ट टू द एक्सरसाइज. इन दॅट क्वेश्चन फर्स्ट, राईट द एप्रोप्रिएट टर्म्स इन द ब्लँक्स. ओके, म्हणजे रिकाम्या जागी योग्य तो शब्द भरायचा आहे. यामध्ये ए, द alloys called dash and dash are used for making industrial magnets. तर इंडस्ट्रियल मॅग्नेट्स बनवण्यासाठी कोणत्या पद्धतीचे alloys वापरले जातात? तर याचा आन्सर आहे alnico and Nippermag. Okay, the alloys called alnico and Nippermag are used for making industrial magnets. Next, B question. A magnetic field can pass through dash and dash. Now answer, the magnetic field can pass through cardboard म्हणजे पुठ्ठा आणि water means पाणी. C, the intensity of a magnetic field is indicated by the lines of force. ओके, तर चुंबकीय क्षेत्राची जी इंटेन्सिटी असते ती कशाने दाखवली जाते किंवा कोणत्या रेषांनी दाखवली जाते? तर बलरेषा ज्या आहेत आपण त्याला म्हणतो, या बलरेषाच्या थ्रू या मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी दाखवली जाते. डी क्वेश्चन, द रिअल टेस्ट ऑफ अ मॅग्नेट इज. तर मॅग्नेटचे जे रिअल टेस्ट आहे ते नेमकं कशामध्ये असतं? तर रिपल्शन म्हणजे त्याच्यात प्रतिकर्षण होतं का? इट इज द रिअल टेस्ट ऑफ मॅग्नेट. सो इथं काय येणार? रिपल्शन. स्टुडंट्स, इथेच आपला हा क्वेश्चन फर्स्ट संपलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल चॅनललाही पटकन सबस्क्राईब करून घ्या. लेट्स गो अहेड. सेकंड क्वेश्चन, विथ whom should I pair up? म्हणजेच आपल्याला थोडक्यात इथे जोड्या जुळवायच्या आहेत. ए ग्रुप, बी ग्रुप. लेट्स सी द आन्सर. कॉलम ए, कॉलम बी. कॉलम ए, कंपास. डी, a magnetic needle. Door of a cupboard, a magnet. Repulsion. B option, like poles. Magnetic pole. A option, the highest magnetic force. Next, third question, write answers to the following questions. याच्यामध्ये ए क्वेश्चन, डिस्टिंग्विश बिटवीन द टू मेथड्स ऑफ मेकिंग आर्टिफिशियल मॅग्नेट्स. आर्टिफिशियल मॅग्नेट करण्याच्या ज्या दोन पद्धती आहेत त्या दोन पद्धतीमधील फरक विचारला आहे. तर त्या दोन पद्धती कोणत्या? सिंगल टच मेथड, डबल टच मेथड. म्हणजेच एकस्पर्शी पद्धत आणि द्विस्पर्शी पद्धत. राईट, तर या दोघांचा आपल्याला डिफरन्स बघायचा आहे. सी फर्स्ट, सिंगल टच मेथड. In this method, one magnet is used to magnetize the steel bar. तर या मेथड मध्ये फक्त एकच मॅग्नेट यूज केला जातो. डबल टच मेथड, इन दिस मेथड टू मॅग्नेट्स आर युज्ड टू मॅग्नेटाइज द स्टील बार. ओके, second difference, in this method the magnet is dragged from one end to the steel bar to the another end. तर जो चुंबक आहे हा पोलादी पट्टीवरती एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत तो घासला जातो. सो डबल टच मेथड मध्ये, इन दिस मेथड टू मॅग्नेट्स आर ड्रॅग्ड फ्रॉम द मिडल ऑफ द स्टील बार टू द अपोजिट डायरेक्शन. सपोज इथं आपला हा स्टील बार आहे, तर इथं एक मॅग्नेट, इथे एक मॅग्नेट, हा इथून इकडे घासला जातो, हा इथून इकडे घासला जातो. ओके, सो थर्ड,
as only one magnet is used to induce magnetism, this method is called single touch method. याच्यामध्ये एकच चुंबक वापरला जातो, त्यामुळे त्याला काय म्हणलेलं आहे, सिंगल टच मेथड. बट या मेथडमध्ये ऍज 2 बार मॅग्नेट्स, हा एक चुंबक मॅग्नेट बार आहे आणि हा एक मॅग्नेट बार आहे. सो याच्यामध्ये 2 वापरले जातात. आर युज्ड टू इंड्यूस magnetism. This method is called double touch method. Then the magnetism created by this method of low strength and lasts for a short time. Okay, तर त्याची जी तीव्रता आहे ही कमी असते आणि थोड्या शॉर्ट टाइम साठी असते. The magnetism created by this method of high strength and lasts for longer time. तर याच्यातून जे चुंबकीय तयार होतं, चुंबकीय क्षेत्र हे थोडंसं हाय स्ट्रेंथ असतं आणि जास्त काळासाठी टिकणारं असतं. ओके, सो असे टोटल 4 पॉइंट्स आपण बघितलेले आहेत, सिंगल टच मेथड अँड डबल टच मेथड. लेट्स आहे बी क्वेश्चन. विच सबस्टन्सेस आर यूज फॉर मेकिंग इलेक्ट्रोमॅग्नेट्स. ओके, तर त्यासाठी कोणकोणते पदार्थ वापरले जातात. द सबस्टन्सेस यूज फॉर मेकिंग इलेक्ट्रोमॅग्नेट्स आर an iron nail, insulated copper wire, one or more batteries, and pair of wire steppers. Okay. C question. Write a note on a magnetic field. तर चुंबकीय क्षेत्राबद्दल याच्यावरती आपल्याला एक नोट विचारलेला आहे. दिस क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर 2 मार्क्स. एक्झाम मध्ये परत हा क्वेश्चन विचारला जातो. Let's see answer. The region around the magnet where the magnetic force acts on the object is called magnetic field. The magnetic field around a magnet can be shown by means of magnetic lines of force. तर तो बलरेषांनी दाखवला जातो. Next point. The intensity of magnetic field can be obtained from the number of lines of force. तर त्याची इंटेन्सिटी ही त्या बलरेषांच्या वरूनच ठरवली जाते. म्हणजे किती नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स आहेत यावरून ठरवली जाते. नेक्स्ट, the intensity of magnetic field is low where the lines of force are sparse and the intensity is high where the lines of force are concentrated. A magnetic field is a magnetic effect of electric currents and magnetic material. Next point, the magnetic field at any given point is specified by both the direction and the magnitude. And next, the magnetic fields are produced by electric current. So, ये about magnetic fields related note आपण अशी points through लिहिलेली आहे. नेक्स्ट, इथे त्याची ही डायग्राम दाखवली आहे. मॅग्नेटिक फील्ड, एन पोल, एस पोल, आणि ही आहे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, आणि हा आहे आपला मॅग्नेट, ज्याला की आपण बार मॅग्नेट म्हणतो. डी क्वेश्चन. वाय इज द मॅग्नेटिक निडल यूज्ड इन अ कंपास. तर जे होका यंत्र असतं याच्यामध्ये मॅग्नेटिक निडल म्हणजे ती सूची का वापरली जाते. सी आन्सर. The magnetic compass is the most familiar compass type. It functions as a pointer to magnetic north, the local magnetic meridian, because the magnetized needle at its heart aligns itself with the horizontal component of the Earth's magnetic field. Next point, a compass is an instrument used for navigation and orientation that shows direction relative to geographic cardinal direction. तर त्याच्यामध्ये नॉर्थ अँड साऊथ डिरेक्शनला तो स्ट्रेट राहतो. ओके, दिस इज द डायग्राम ऑफ मॅग्नेटिक निडल. E question. Explain with the help of a diagram how the intensity and direction of the magnetic field of a bar magnet can be determined. Okay, so with the help of diagram आपल्याला ते explain करायचं आहे. Let's see answer. The region around a magnet where the magnetic force act on the object is called magnetic field.
तर चुंबकाच्या जवळच्या क्षेत्रामध्ये ज्याच्यावरती चुंबकीय क्षेत्र किंवा चुंबकीय परिणाम आहे जाणवतो किंवा जिथे मॅग्नेटिक फोर्स ऍक्ट होतो त्या ऑब्जेक्ट वरती त्याला मॅग्नेटिक फील्ड म्हटलं जातं किंवा तिथला तो तेवढा चुंबकीय क्षेत्र असं म्हटलं जातं. द मॅग्नेटिक फील्ड अराउंड अ मॅग्नेट कॅन बी शोन बाय मीन्स ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आणि तो कशाने दाखवला जातो चुंबकीय बलरेषांच्या सहाय्याने दाखवला जातो. The intensity of magnetic field can be obtained from the number of lines of force. तर त्याची इंटेन्सिटी म्हणजे त्याचा जो चुंबकीय परिणाम आहे हा कशाने दाखवला जातो तर त्या चुंबकीय बलरेषांनी दाखवला जातो किंवा त्याच्यामध्ये किती नंबर्स ऑफ आहेत किंवा त्या जवळ आहेत का लांब आहेत यावरून त्याची इंटेन्सिटी ठरते. The intensity of magnetic field is low where the lines of force are sparse. म्हणजे त्या जर लांब असतील तर त्याची चुंबकीय क्षेत्राची जी क्षमता आहे ही थोडी कमी असते and the intensity is high where the lines of force are concentrated. Next point, a magnetic field is a magnetic effect of electric currents and magnetic materials. The magnetic field at any given point is specified by both the direction and magnitude, and the magnetic fields are produced by electric current. And here is the diagram of the magnetic field. Next, fourth question, give detailed information about how the merchants of olden times used a magnet while traveling. तर पूर्वीचे जे व्यापारी होते हे या होका यंत्राचा वापर ट्रॅव्हलिंग वेळेला कशा पद्धतीने करत होते. अँड लेट्स सी आन्सर. द मर्चंट्स ऑफ ओल्डर टाइम्स युज्ड अ मॅग्नेट हुज नॉर्थ साऊथ साइड वॉज नोन. म्हणजे होका यंत्र वापरत होते. वेन अ मॅग्नेट इज फ्रीली सस्पेंडेड द नॉर्थ पोल ऑफ द मॅग्नेट सेटल्स इन द डायरेक्शन ऑफ जिओग्राफिक नॉर्थ पोल ऑफ द अर्थ. This is how the merchants come to know the direction while traveling. तर होका यंत्रामधली जी सूची असते किंवा ती सुई जी असते ही काय होते नॉर्थ डायरेक्शनला पृथ्वीच्या नॉर्थ पोलला ती थांबते किंवा सेटल होते. The idea for using lodestone in compass first appeared in China. Then the first compass were made of lodestone, a naturally magnetized ore of iron. The Chinese used south pointing spoon, which when thrown up the ground comes to rest pointing at the south. Next, then the transition was made from lodestone spoon to iron needles. In the medieval period of magnetic needle, in the shape of a fish floating in a bowl of water, was used as a compass pointing south. It is called floating compass. In the 20th century, liquid-filled magnetic compass began to appear. There is a lesser-known compass called dry mariner compass. स्टुडंट्स इथेच आपला हा एक्सरसाइज संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.